नमस्कार. आज एक तुमच्यापर्यंत गोष्ट माझी शेअर करायची आहे. म्हणजे आजचा दिवस खरा खूप खास. तो म्हणजे माझ्या आई-वडिलांची आज असते ॲनिव्हर्सरी. आज जर ॲनिव्हर्सरी असती आई-वडिलांची तर 50वी 49वी ॲनिव्हर्सरी असती. पण माझे वडील 2 वर्षापूर्वी वारले. अटॅकमध्ये वारले. पण मला आज त्यांची आठवण म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे आणि तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ शेअर करायचा आहे, की आम्ही जेव्हा ते असताना आम्ही ॲनिव्हर्सरी करायची. त्यांची शेवटची ॲनिव्हर्सरी ज्या दिवशी ज्यावेळेला केली, ती ॲनिव्हर्सरी तुमच्यापर्यंत जी छोटीशी क्लिप आहे, ती तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे. पण ते ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी असायची, ज्या दिवशी लग्नाचा वाढदिवस असायचा, त्या दिवशी ते किती खुश असायचे, की ज्या दिवशी आम्ही म्हणजे जाणार म्हणून समजणार, तर मग नातवं येणार, मुली येणार, मुलं येणार. मग ते खूप असे खाऊ आणून ठेवायचे. जर मच्छी खाणारे होते, आगरी आहोत आम्ही, तर मच्छी खाणारे होते. जर का मच्छीचा दिवस असेल तर ते मच्छी आणून ठेवणार, की जेवायला येणार आहेत मग आपल्याला जाऊन ते स्वतः बाजारात जायचे, मच्छी आणणार, फळं आणणार, भाजीचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्याचं खाऊ असं आणणार. पण जेव्हा आणि मेन एक होतं, की आईला गिफ्ट आणो अथवा न आणो, पण आईला नेहमी त्या वेण्या आणायच्या. केसामध्ये आई अंबाडा घालायची. माझी आई नऊवारी नेसते, अगदी गवर एखादी लक्ष्मी असते त्याप्रमाणे माझी आई दिसायची. मोठी टिकळी, मोठा अंबाडा, मोठी वेणी, केसामध्ये कायमस्वरूपी एक तरी फूल कायम असणार, कधीही केस ओकं नसणार आहे अशा प्रकारची, आणि गळ्यामध्ये काळ्या मण्याने भरलेलं मंगळसूत्र, असं माझ्या आईचं लूक. माझी आई शेतकरी होती, पण एकदम वडिलांना जसं आवडायची तशी राहायची. आणि ज्या दिवशी लग्नाचा वाढदिवस असेल त्या दिवशी तर वडील माझे एक नाही, दोन नाही, 3-3 वेण्या आणायचे, मग फुलं आणायचे, गजरे आणायचे, सगळं असं घेऊन यायचे आणि खूप आनंदी असायचे. पण आता 3 वर्ष झाले, आता 2 वर्ष झाले वडिलांचं म्हणजे वारले. त्यामुळे आता तर ॲनिव्हर्सरी नाही, पण मला असं वाटलं की आजच्या दिवसाला मला हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे, कारण की मला त्यांची खूप आठवण येते. कारण आज जर असते तर आम्ही घरी गेलो असतो, आज त्यांची ॲनिव्हर्सरी आम्ही केली असती. कारण की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही मुली जायचो घरी, मी केक घेऊन जायचे आणि ते खूप असे खुश असायचे ज्या दिवशी जायचो त्या दिवशी. आणि जेव्हा आम्ही जायचो तेव्हा ते वाटच बघत असायचे. आणि आरती केली ना की काय व्हायचं, आरती केली की आठवण येते त्यांची की काय करायचं. आरती केली ना का ते आम्हाला पैसे टाकायचे आरतीमध्ये, की मुलींना पैसे द्यायचे. पण आमच्या आई म्हणायचे, आज आरतीमध्ये तुम्ही पैसे टाकायचे नाही, ते आरती करतायत. पण वडील पैसे टाकायचे किंवा असे खूप आनंदी असायचे. का त्यांना लाज वाटायची, आईला आम्ही जर सांगितलं केक भरवा म्हणून, तर त्यांना खूप लाज वाटायची, मध्ये हसायला लागायचे. ते दिवस खूप असे मजेचे असायचे. वडील असते तर आज वेगळा दिवस होता, पण आज नाही आहे. पण मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा असं वाटलं आणि कायमस्वरूपी ही आठवण राहावी म्हणून हा व्हिडिओ मी खरं बनवते. कारण की मोबाईलमधनं कसंही व्हिडिओ जातो, पण यूट्यूबवरती जर आपण व्हिडिओ अपलोड केला तर ती एक आठवण राहते, की कायमस्वरूपी जी आठवण राहते. आज त्यांना म्हणजे 3 वर्षापूर्वी म्हणजे त्यांची ॲनिव्हर्सरी आम्ही केली होती. गेल्या वर्षी म्हणजे आता 2 वर्ष पूर्ण होऊन आता 3रावा लागला. तेव्हापासून ॲनिव्हर्सरी तर आता आई आहे माझी, पण आई खूप दुःखी असते वडील गेल्यामुळे, कारण की त्यांचं प्रेम जगावेगळं होतं. ह्याला म्हणतात प्रेम. आता वडील 72व्या वर्षी वारले आणि आता आई आहे, पण अजूनही आठवणीमध्ये रडते, असं झालेलं आहे. म्हणून मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करायचा होता. तर तुम्हाला हा कसा व्हिडिओ वाटला, माझे आई वडील कसे वाटले, कसे होते पहा. माझी आई कशी लक्ष्मीसारखी दिसायची जेव्हा वडील होते तेव्हा, आणि शेतकरी होते. तर नक्की सांगा मला कमेंट्समध्ये की तुम्हाला आमच्या आईवडिलांची जोडी कशी वाटली आणि कसे होते माझे वडील. छोटीशी क्लिप टाकणार आहे मी, माझी ॲनिव्हर्सरीची आहे ती. जास्त नाही टाकणार आहे, पण जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील, तुम्ही नक्की ते पहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.